हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आशा करते, अपेक्षा करते तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तर आज आम्ही चाललो होतो आता स्कूलमध्ये पिल्लांच्या, आणि असे ऑन द वे निघालेले. पिल्लांचे रिॲक्शन बघा. ओ हाय मम्मा, टेन्शन तर आहेच. आता काय होते काय माहीत, मम्मा काय बोलते, डॅडा काय बोलते. चलो लेट्स गो, कंटिन्यू करूयात. तर आता मी स्कूलमध्ये चाललेलो आहे. ॲक्च्युली टायमिंग होता 9:30 ते 11पर्यंत रिझल्ट आणि बुक भेटणार होते या पिरियडमध्ये, या टायमिंगमध्ये. पण आम्हाला जायलाच आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत. आणि काय सांगू, जरी किती लवकर आवरायचा प्रयत्न केला तरी उशीरच होतो. आणि स्कूलमध्ये आम्ही आता इथून मागे जात होतो ना लास्टचे म्हणजे 2-3 वर्ष, तर त्या पिरियडला आम्ही किती लवकर जायचो. अगदी एंडला आमचं प्रोसेस कंप्लीट व्हायची, म्हणजे खूप सारी गर्दी. त्यामुळे हे म्हटलं आज उशिरात जाऊयात. आणि नेमकं आज उशिरा जाऊ, बघू पुढे काय घडतंय. कारण की आम्ही अगदी टाईम संपायच्या वेळेस चाललेलो आहे की आमचा म्हणजे प्रायमरी सेक्शनचा टायमिंग येतो 9:30 ते 11 आणि आम्ही अगदी उशिरा चाललो. आणि तिथे खूप सारं ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे उशिरा चाललोय. पहिलं उशिरा द्यायचे, आता जरा लवकर द्यायला लागले, त्यामुळे कसं झालंय. आता बघूयात टाईमवरती आम्ही पोचतोय की नाही. सो कंटिन्यू करा. खूप दिवसाच्या सुट्टीनंतर हर्ष दक्षुने वेअर केलेला आहे स्कूल युनिफॉर्म. से हाय बेबी, कसं वाटतंय? आणि काय वाटतं तुला? सांग ना काय वाटणार. तू पहिलं सांग की तुझा रिझल्ट कसा येणार आहे. चांगला फक्त काय गाईज, काही झालं तरी माझ्या पिल्लूच्या टीथ इग्नोर करा, कारण त्याच्या आता 7 वर्षाचा झालाय, तो 8 वर्षाचा, त्यामुळे दात पडत चाललेले. जेव्हा नवीन येईल तेव्हा एकदम चिकन दिसतं रे माझं बाळ, आहे ना बाळा. आता इग्नोर मार, आहे ना हर्षू. हर्षूचे पण पडणार आहेत गाईज थोड्या दिवसांनी. फर्स्ट गेले. फर्स्टला बघा बघा आमचे दात तर बघा किती गोड गोड आहेत. गोड नाही आहेत माझे तर तुटलेले आहेत तरी साफ आहेत. कॉलगेट करतो. कसं कॉलगेट करतो तो? अच्छा, असं करतो का, म्हणून एवढे स्वच्छ आहेत का? पण काय पण गाईजला तुझे दात लय आवडतात रे. हा हर्षू, गाईज बघू शकता किती साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. आतापर्यंत गेल्या पण असतील, आम्हाला खूप सारा उशीर झालेला आहे. कुणाच्या ह्याला जायचं? हर्षची स्कूल आहे ओके, कितना बचा है? आणि इकडे न्यू स्कूल ओपन होतीये बघा. इकडे लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं आहे. छान. आता म्हणजे प्रायमरी सेक्शन मस्त होणार आहे. सिनियर केजी, नर्सरी आणि ज्युनियर केजी साठी मस्त स्कूल आहे. नहीं आता इथे आम्ही दक्षचा रिझल्ट घेत होतो. ह्या दक्षा टीचर होत्या सेकंड स्टँडर्डच्या, सोनल टीचर. आणि आता रिझल्ट घेते, बुक पण देत होत्या. जरा चाललं होतं की असं तशा गप्पा आमच्या. आणि हे स्कूल युनिफॉर्म लावले तिथे. गाईज, माझा दक्ष गेला आता 3rd स्टँडर्डला. आणि हो ना, आम्ही म्हातारे झाले गाईज. हर्षू माझं गेला सिनियर केजीला आणि हर्षू म्हणते मम्मा आता तू म्हातारी झाली. आणि येस, आम्ही म्हातारे झालो. दक्ष गेलाय 3rd स्टँडर्डला गाईज. दक्षचा रिझल्ट लागलेला आहे. दक्षला भेटलेले आहेत छान मार्क्स, फक्त एका सब्जेक्टमध्ये थोडेसे कमी आहेत. सो कमी म्हणजे तो प्रॉपर छान गेला होता पेपर, तो म्हणतोय. म्हणजे मला पण माहिती आहे की त्याला तो छानच गेला होता, कारण घरी त्याने त्याचा अभ्यास खूप छान केला होता. पण त्याची ती बाय मिस्टेक होते प्रत्येक गोष्टीमध्ये. मॅथ्समध्ये पेपरचं सगळं म्हणजे त्याला सोल्युशन कळलेलं असतं की काय करायचं काय नाही. म्हणजे ॲक्युरेट मला मी पेपरचा अभ्यास घेत असताना कळतं, पण तो तिथे पेपरच्या वेळेस खूप गडबड करतो, नाकडे सगळे चुकीचे लिहून येतो. हे मी तुम्हाला फुल डाऊटने सांगते, कारण तो मला आज सकाळपर्यंत म्हणत होता सगळ्यात भारी पेपर, मला सगळ्यात भारी मार्क्स मला मॅथ्समध्येच पडणार आहेत मम्मा. आणि हा फुल कॉन्फिडन्स होता त्याचा. आणि माझा पण होता की हा खरंच मॅथ्स त्याला इझी जातं, त्यामध्येच त्याला चांगले मार्क्स भेटतील. कारण लास्ट टाइम त्याला 29 होते, यावेळेस थोडेसे कम पडलेत. त्यामुळं मी पण नाराज आहे, तो पण नाराज आहे की तो रिझल्ट बघताना मम्मा कुछ तो गडबड है, कुछ तो पेपर में गडबड आहे असं म्हणत होता की मला एवढे कम मार्क्स पडूच शकत नाही. हा त्याचा कॉन्फिडन्स होता. पण टीचर पण असं रॉंग चेक करणार नाही. झालं असं की त्याने चुकून म्हणजे बाय मिस्टेक त्याचे नंबर इकडचे तिकडे जे आन्सर असतं ते इकडचं म्हणजे 92 असेल तर 29 असं गडबडीत त्यांनी लिहिलं असतं. हे मी तुम्हाला 100% सांगते. आणि हेच झालेलं आहे त्याच्या बाबतीत. हे त्याला हमेशा मी सांगत असते की दक्ष मॅथ्सच्या बाबतीत तुला येतंय, पण तू येतंय ह्या ह्याच्यात जाऊन की तू चुकीचं लिहून येऊ नको. सांगितलं होतं ना पेपरच्या वेळेस जाताना पण. आता त्यालाच लोड आला की मला इतके कम मार्क्स मॅथ्समध्ये कसे काय पडले. इट्स ओके. आता तो इथून पुढे तू लक्ष देईल. आणि तसे बाकीच्या ह्याच्यात खूप छान मार्क्स पडलेत त्याला. आणि हर्षूचा रिझल्ट म्हणाल तर लई चांगला. पण त्याला गरज आहे, म्हणजे त्याचं कसं झालं, नर्सरीतून मी डायरेक्ट त्याला मराठीमध्ये किती पडले सांग.
नर्सरीतून ज्युनियर KG मध्ये टाकला मी त्याला डायरेक्ट. EVS मध्ये पडलेत त्याला चांगले मार्क्स. त्याला पण मॅथ्स मध्येच कम पडलेत. सो त्याचं एवढं मी गृहीत धरत नाही, पण आता इथून पुढे त्याच्यावर पण फोकस करावं लागेल मला. त्याचा अभ्यास मी इतका काही घेत नव्हते आणि अभ्यास न घेता त्याने छान मार्क्स पडलेले आहेत. तसं दक्षचा मी फोकस करत होते अभ्यासावरती. तर हो ना, हर्षूचा अभ्यास मी काही इतका घेत नव्हते, पण आता मला सिनियर KGला गेला येतो तर मला त्याच्या अभ्यासावर फोकस करावं लागतं. ॲट अ टाइम पेपर पण कसे येतात की एकत्रच येतात आणि दोघांवर फोकस करणं जमत नाही असं होतं. मग असं होतं की हर्षू छोटा आहे, जाऊ दे त्याचं होऊन जाईल, पण दक्षवर फोकस केलं पाहिजे. आणि ह्यावेळेस मी तेच केलं, हर्षूला अभ्यासात लक्षच दिलं नाही, जाऊ दे हा करेल काहीतरी असं करून, पण चुकी केली मी ती. पण आता दक्ष आणि हर्ष एकत्र पेपर आल्यावर मोठा प्रॉब्लेम होता माझा. तर चला गाईज, छान रिझल्ट लागलेला आहे दक्षूचा. दक्ष ना पोज देऊ एक असं करा असं. गाईज आता आम्ही कोल्ड कॉफी प्यायला चाललोय. म्हणजे रिझल्ट लय चांगले आहेत. मम्माने याचा प्लस मायनस केले तर माझे 81 पडलेत. हा ना मम्मा, माझे 81 पडले आणि हर्षचे 74 पडलेत. तर इथे आता कोल्ड कॉफी प्यायला आम्ही चाललेलो आहे, कारण की पिल्लं गरमीतून हे झालेली होती. मग चला डॅडा म्हटले कोल्ड कॉफी घेऊयात, म्हणून कोल्ड कॉफीनी मस्तपैकी कोल्ड कॉफी घेतली. आणि किती गप्पा शप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या, आम्ही तर बघतच बसू त्यांच्या गप्पा. गाईज, मास्टर माइंड हर्षूची बॅग बघा, असे बुक्स भेटलेत त्याला. दाखव रे. गाईज तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट आहे ना, आम्ही स्कूलमधनं आलो आहे, दम नसल्यासारखा हा पोरगा आहे ना, लगेच काय म्हणायला लागला की मम्मा माझ्या काय रे बुकला कवर घाल. तर थोडासा पण वेळ काढला नाही, मी बसलीच होते. उन्हातून आल्यानंतर एवढं असं ह्याच्यासारखं झालं होतं. एक जण, पहिली गोष्ट त्यांची भांडणं झाली टीव्हीवरून, जसं टीव्ही बघून झाला तसा म्हणतोय बुकला कवर घाल. आणि आता पहिलं त्याला असं वाटलं, त्याला आता काय कुठला टीचर रे, सायली टीचर आहेत आता स्टिच करायला. पहिली गोष्ट त्याला असं वाटलं त्याला आता सायली टीचर आहे टीच करायला, पण त्याचा पोपट झालेला आहे. त्याला आता सायली टीचर नाही, कोणतरी नवी टीचर आलेले आहेत. जेव्हा कधी भेटेल तेव्हा ओळख होईल आमची. सो सायली टीचर नाही येत आता त्याला. असो, आणि अभ्यास तर सिनियर KGचा एवढा आहे की काय विचारूच नका. आम्ही नुसतेच टीव्हीवरून भांडणं करतो. हो ना पिल्लू, नौटंकी पिल्लू देखो काही हमारा नौटंकी. आता एवढा फापट पसारा बुक्सचा काढून ठेवलेला आहे ह्याने, आणि आत्ताच म्हणतोय कवर घाल, पण मी आत्ता कवर नाही घालणार आहे. हे काय पण. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का, मी जस्ट नाव घरी आलेली आहे आणि ह्याचं काय चाललंय की मम्मा 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 की माझं हे कर, काय रे बुकला कवर घाल, बुकला कवर घाल. आता मी थोडा वेळ बसली आहे तर त्याला कवर घालायला पण येणार, इतका पसारा. आणि पहिलं रिमोटवरून दोघं भांडले आणि त्याच्यानंतर आता बघू शकता गाईज तुम्ही, इतके सारे बुक्सचा पसारा त्यांनी माझ्यासमोर घातलेला आहे. तुम्हाला दाखवते मी, एक मिनटं. हे बघा कवरच घाल म्हणते, बघा ना कसं नौटंकी आहे बघा ना. आणि आता काहीच त्याला सायली टीचर नाही आहेत. पहिलं वाटलं होतं की सायली टीचर आहे, पण सायली टीचर नाही आहेत. आता न्यू टीचर आलेले आहेत. सो त्याचा झालेला आहे पोपट. पण न्यू टीचर पण छान असतील, आय नो दॅट. आणि आम्ही फ्रेंडशिप करू, करणार ना श्रेया टीचरसारखी, श्रेया टीचरसारखी मस्त फ्रेंडशिप करणार आहे तो त्या टीचरसोबत पण. आणि आता मी त्याच्या बुक्सला कवर घालते. आणि इथेच आपण ब्लॉग एंड करूयात. आणि नेक्स्ट ब्लॉग असेल तो माझा लव्ह स्टोरी पार्ट 1 असेल. तर स्टे ट्यून, लाईक शेअर सबस्क्राईब, खूप सारं प्रेम द्या. नक्कीच तुमच्यासाठी मी हा पार्ट टाकते. कंटिन्यू करा. चलो बाय. आणि तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहाल तर मी खूप सारे ब्लॉग टाकत जाईन आणि खूप सारं प्रेम तुम्हाला देत जाईन. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की माझ्यासाठी खूप सारा सपोर्ट आहे. आणि मला वाटेल की आम्हाला होप येतील की यार खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे लोक हे आहेत तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही आहेत, पण तरी पण अजून हवेत आहेत मला तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ हवी आहे. त्यानंतरच आपण पुढे ब्लॉग करत जाऊ. आणि कमेंट करत जा, काही क्वेश्चन असतील काय असेल तर नक्कीच त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करण्यापेक्षा करतेच मी मोस्टली. जो कोणी क्वेश्चन करेल त्या सगळ्यांचं मी आन्सर करते. तर खूप सारं प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट असू द्यात. मिनी ब्लॉग पण आपले येत असतात यूट्यूबला, इंस्टाला पण आपले रील्स असतात. आणि बराच दिवस झालं मी अशा रील्स केल्या नाही आहेत, पण आता स्टार्ट करणार आहे पुन्हा एकदा मी रील्स करायला. तर सो कंटिन्यू करा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.